भारतीय क्रिकेटमध्ये नवा हिरो उदयास आलाय। त्याचं नाव आहे अभिषेक शर्मा। वानखेडे स्टेडियमवरच्या धडाकेबाज आणि तुफानी खेळीनं अभिषेक शर्माने विक्रमांचा डोंगर रचला। अभिषेक शर्माच्या अविस्मरणीय खेळीला प्रेक्षकांपासून ते सर्व क्षेत्रातल्या दिग्गजांनी दाद दिली। बघूयात या संदर्भातला खास रिपोर्ट। भारतीय क्रिकेटच्या पंढरीत इंग्लंड विरोधात टी20 सामन्यात भारतानं तब्बल 150 धावांनी विजयाचा अभिषेक घातला। या विजयात सर्वात मोठा वाटा होता सलामीवीर अभिषेक शर्माचा। अभिषेक शर्मानं 17 चेंडूत अर्धशतक झळकावलं तर 37 चेंडूत शतक झळकावलं। 135 धावांची वादळी खेळी करणारा अभिषेक शर्मा सध्या क्रिकेट प्रेमींसाठी हिरो ठरलाय। कोण आहे अभिषेक शर्मा? वयाच्या 3ऱ्या वर्षापासून क्रिकेट बॅट हातात घेतली। सुरुवातीला वडिलांनीच त्याला क्रिकेटचे धडे दिले। IPL 2024च्या IPL मधल्या खेळीने तो चर्चेत आला। षटकारांचा बादशाह युवराज सिंगचा तो शिष्य आहे। इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्यानं जबरदस्त कामगिरी केली। अभिषेक शर्मानं केलेल्या धडाकेबाज कामगिरीबद्दल अनेक दिग्गजांनी त्याचं कौतुक केलं। ही जबरदस्त कामगिरी करणारा अभिषेक शर्मा काही कच्च्या गुरूचा चेला नाहीये। षटकारांचा बादशाह युवराज सिंग हा अभिषेक शर्माचा गुरु। त्यानं सोशल मीडियावरती पोस्ट करत अभिषेकचं कौतुक केलंय। इंग्लंडच्या बॉलर्सना सळो की पळो करून सोडणाऱ्या अभिषेकनं वानखेडेवरती केलेल्या अभूतपूर्व विक्रमी खेळीत अनेक दिग्गजांचे विक्रम मोडीत काढले। भारतासाठी टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम, 54 चेंडूत 135 धावा करत शुभमन गिलचा विक्रम मोडला। एका डावात सर्वाधिक 13 षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावे केलाय। एका डावात सर्वाधिक षटकार मारून रोहित शर्माचा विक्रम मोडलाय। सर्वात वेगवान अर्धशतक करणारा दुसरा फलंदाज ठरलाय। अभिषेक शर्मानं केवळ 17 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं। भारतासाठी सर्वात जलद शतक करणारा तो दुसरा फलंदाज ठरलाय। अवघ्या 37 चेंडूत शतक ठोकत भारतीय सलामीवीर संजू सॅमसनला त्याने मागे टाकलंय। टी20च्या पॉवर प्ले मधील सर्वोच्च धावसंख्या उभारली गेली आहे। पहिल्या 6 षटकात 95 धावांचा डोंगर उभा केला। आपल्या वादळी खेळीने विक्रम नावावर करणारा अभिषेक शर्मा IPLच्या माध्यमातून कमाईतही जोरदार बॅटिंग करतोय। 2018 मध्ये दिल्लीकडनं 55 लाख तर यंदा हैदराबादकडनं 14 कोटी मिळवले। सनरायझर्स हैदराबादनं अभिषेक शर्माला 14 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवलंय। BCCI कडून सुद्धा कोट्यवधींचा पगार मिळतोय। अभिषेक शर्माला एक सामना खेळण्यासाठी 3 लाख रुपयांची मॅच फी मिळते। इंग्लंड विरुद्धच्या 5व्या टी20 सामन्यात भारताच्या अभिषेक शर्माची बॅट तडपली। इंग्लंडचे अनुभवी खेळाडू सतत पाणी पित राहिले आणि इकडे भारताच्या टी20 इतिहासात एक नवीन अध्याय लिहिला गेला। प्रचंड आत्मविश्वास आणि एकाग्रतेने खेळणाऱ्या अभिषेक शर्माचं नाव आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि अगदी वर्ल्ड कप टीम मध्ये दिसलं तर अजिबात आश्चर्य वाटायला नको। रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज।